Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. वर्षभरात पंतप्रधान मोदी यांचं सत्तेतून बाहेर जाणं निश्चित. राहुल गांधींची भविष्यवाणी तर राहुल गांधींचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने. फडणवीसांचा टोला. जळगावात विधान परिषद निवडणुकीच्या जागेसाठी भाजपा आणि शिवसेना आग्रही. महाजनांची जामनेरमध्ये भाजपा आमदार खासदारांसोबत 2 तास चर्चा. महायुतीमध्ये निवडणुका लढल्या जातील, मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, महाजनांकडून स्पष्ट. जळगाव विधान परिषदेच्या जागेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा. परिषदेमध्ये शिवसेनेची 7 जागांची मागणी. मुलगा प्रतापराव पाटीलसाठी जागा मागितली. मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजधानी दिल्लीमध्ये. विधान परिषद निवडणुकीचा तिढा आता दिल्लीमध्ये सोडवण्याची शक्यता. वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार, सूत्रांची माहिती. ठाण्यामध्ये युती हो किंवा न हो, शिवसैनिक भगवा फडकवण्यासाठी तयार. जिल्हा परिषद निवडणुकीवरून खासदार नरेश म्हस्केंचं वक्तव्य. प्रशांत आंबींना धमकी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाडांची चौकशी होणार. राजारामपुरी पोलीस लवकरच नोटीस पाठवणार, तर चौकशीला सामोरं जाणार. गायकवाडांची प्रतिक्रिया. आमदार संजय गायकवाडांनी ऑडिओ क्लिप स्वतःची असल्याचं मान्य केलंय, त्यामुळे चौकशी न करता त्यांना अटक करा. शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींची मागणी. वाशिममध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. 8 नगरसेवकांसह काही सरपंच भाजपमध्ये. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. जसं मराठी बोलता येतं तसंच हिंदी सुद्धा बोलता आलं पाहिजे. देशामध्ये आपण कुठेही गेलो तर तिथे मराठी नाही चलेगी, हिंदी चलेगा. भाजपा आमदार कालिदास कोळंबकरांचं विधान. इंधन टंचाईमुळे राज्यातील अनेक भागात पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी. जळगाव, बुलढाणा, अकोला, अहिल्यानगर, नांदेड, वाशिमसह अनेक जिल्ह्यांमध्ये रांगा. नंदुरबारच्या शहादामध्ये डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला मारहाण. हिंगोलीमध्ये पेट्रोल पंपावर डिझेल घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. कळमनुरीमधील बोल्डा फाट्यावरील पंपावर 1 किलोमीटरपर्यंत रांगा. ट्रॅक्टर घेऊन नागरिक रांगेत. डिझेल रांगेतले 80% लोक काळाबाजार करणारे. मंत्री गिरीश महाजनांच्या दाव्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप. राज्यभरात वादळी वाऱ्याचं थैमान. जळगाव, धाराशिव, श्रीगोंदा, रायगड, रत्नागिरी, मालेगावला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं. शेती पिकांसह कांदा, पपई, केळी, डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त, तर काही भागात वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांची तारांबळ. यवतमाळ जिल्ह्यामध्ये उष्माघातानं 4 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय. दिग्रसमध्ये एकाच दिवशी 3घांचा मृत्यू, तर बाभुळगाव तालुक्यामध्ये एका वृद्धाचा मृत्यू. पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोठेगावकरचा नवा प्रताप. तुम्ही थेट एम्सला लागणार असं म्हणत विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडतानाचा व्हिडिओ व्हायरल. विज्ञानाचा प्राध्यापक असलेल्या मोठेगावकरचा अंधश्रद्धाळूपणा समोर. कॉक्रोच जनता पार्टीला अण्णा हजारेंचा पाठिंबा. युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती, सरकारनं त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये, अण्णा हजारेंचा सल्ला. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.